आता जे काय आपण प्रायमरी की आहे, प्रायमरी की म्हणजे काय, की जे एखादी आपण स्टुडंटला आयडी दिली, ती आयडी आपण दुसऱ्या स्टुडंटला देऊ शकतो का? नाही देऊ शकत. म्हणजे काय? प्रायमरी की काय करते? एक युनिक आयडी तयार करते. काय करते? युनिक आयडी. बरोबर? ठीक आहे. मग ह्या प्रकारे आपण काय केलं होतं? एक टेबल बनवलं होतं. टेबल बनवलं होतं. टेबलसाठी काय? क्रिएट टेबल आणि त्यानंतर स्टुडंट. ठीक आहे. आज मी एक नवा टेबल बनवायला घेतो, की जसं की एक्झाम्पल मी तुम्हाला सर्वांना कारचं टेबल सांगितलं होतं. ठीक आहे ना? मग मी इथे काय करतो? एक टेबल बनवतो. क्रिएट टेबल. कशाचं घ्यायचं टेबल? की आपण घेऊ कार्स. ठीक आहे. कार्स घेतला. त्यानंतर राऊंड ब्रॅकेट आणि राऊंड ब्रॅकेट नंतर आपण त्याचे ते व्हॅल्यू सांगणार. पहिली काय राहणार? कार अंडरस्कोर आयडी. आयडीचा टाईप काय असेल? इंट असेल. त्यानंतर त्याला आपण युनिक आयडी देण्यासाठी जी काय कार आयडी असेल ती एकदा दिली, दुसऱ्या गाडीला आपण ती आयडी देणार का? नाही देणार. मग त्यासाठी यूज करतो आपण काय? प्रायमरी की. ठीक आहे. त्यानंतर आता जी काही प्रायमरी की आहे, प्रत्येक गाडीला आपण हाताने देत बसणार का? इन्सर्ट करीत बसणार. भाऊ ही तुझा 1 नंबर आहे, तुझा हा 2 नंबर आहे, तुझा 3 नंबर आहे, हा तुझा 4 नंबर आहे, असं सांगत बसणार आहे का? नाही. त्याने काय केलं पाहिजे? त्याचा ऑटोमॅटिकली त्याने काय केलं पाहिजे? त्याचा काउंट नंबर घेतला पाहिजे. मग त्यासाठी जसं की प्रायमरी की आहे, तसंच एक काय फंक्शन आहे. कोणतं? की इथे द्यायचं ऑटो इन्क्रिमेंट ह्या नावाचं असं काय आहे, डेटाबेसमध्ये आपल्याला एक फंक्शन भेटतं. मग फक्त काय द्यायचं? ऑटो अंडरस्कोर द्यायचं. ठीक आहे. आणि इथे लिहायचं फक्त इन्क्रिमेंट. असं राईट केलं की काय होईल? तुमचा जो काही आयडी आहे, जो आयडी आपण कसा देत होतो इन्सर्ट मध्ये, ठीक आहे, इथे इन्सर्टची क्युरी केली तिथे आयडी आपण असा मॅन्युअली देत होतो. ठीक आहे ना? पण असं मॅन्युअली द्यायची गरज आहे का मग ऑटो इन्क्रिमेंट लिहिल्यावर? नाही गरज. तो काय करेन? ऑटोमॅटिकली जो काय आयडी आहे तो आयडी काय करेन? इन्क्रीज करेन. इथे लिहिले ऑटो इन्क्रीज. ह्यामध्येच काय त्याचा मिनिंग आहे. ठीक आहे. बस झालं एवढं. काय सांगितलंय? प्रायमरी कीनी जी काय आयडी भेटेल त्याला तो कसा असेल? युनिक असेल. आणि ऑटो इन्क्रीमेंटने काय होणार? ऑटोमॅटिक इन्क्रीज होत चालणार. ठीक आहे ना? आपल्याला मॅन्युअली द्यायची गरज नाही. एक युजर आला त्याला 1 नंबर आयडी, दुसरा आला त्याला 2 नंबर, 100 वा आला 100 वाय, 101 वाला 101, 1000 वेळा आला त्याला 1001 आयडी भेटेल. ठीक आहे ना? म्हणजे अशी आयडी काय होईल? ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत चालेल. त्यानंतर आपण दुसरी काय घ्यायची? फील्ड कार. ठीक आहे. कारची फिलिंग चुकली आय थिंक. कधी सांगणार तुम्ही? इथे बरोबर आहे कार्स. कार परत आपण घेऊ कार कंपनी. बरोबर? कार कंपनी. कार कंपनीला टाईप कोणता देणार आपण? वेअरकॅर. वेअरकॅर मध्ये असं मी राईट करतोय की सपोज 100 राईट केलं. त्यानंतर अजून घेऊ आपण कार. ठीक आहे. मॉडेल आणि त्याला टाईप देऊ आपण वेअरकॅर. वेअरकॅर मध्ये देतो सपोज 20, असं काहीतरी आपण 20 देऊ त्याला. जास्त झालं. त्यानंतर अजून एक फील्ड घेऊ आपण कार नंबर आणि त्याला टाईप देऊ आपण वेअरकॅर. वेअरकॅर का देतो बरं आपण नंबरला? ठीक आहे. जो काय कारचा नंबर असेल तो कसा असतो? MH16 2022 असं काहीतरी असतो ना. मग त्यासाठी आपण कार नंबर घेतलाय. ठीक आहे. बस एवढ्या फील्ड. आणि जी काही क्युरी आहे ती क्युरी आपण कुठे रन करतो? की मी इथे राईट करतो जसं की आपण इथे क्रिएट ची क्युरी राईट केली. ठीक आहे. सर्वांना समजली ही क्युरी कशी राईट केली ऑनलाईन मध्ये? ठीक आहे. मग जी काही क्युरी आहे ती क्युरीला मी काय करतो? इथे रन करतो. रन करण्यासाठी आपण कुठे जाणार? जी काय आपलं सॉफ्टवेअर आहे, कोणतं सॉफ्टवेअर आहे? की वर्कबेंच. सर्च मध्ये आलो आणि वर्कबेंच मध्ये असं काय केलं? सर्च केलं. सर्च केल्यानंतर आपले हे काय दिसतंय? प्रोजेक्ट दिसतात. हा मी डेमो बनवला होता, डेमो 1. त्याच्यावर मी काय केलं? क्लिक केलं की मला एक पासवर्ड मागेल. जो काय मी क्रिएट करताना पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड काय केला? मी इथे पेस्ट करतो. ठीक आहे. जो काय पासवर्ड आहे ते पासवर्ड मी इथे पेस्ट करतो. जसं की मी पासवर्ड टाकलाय रूट आणि एंटर केलं. झालंय माझं वर्क बेंच ओपन. ठीक.
मी सगळं डेमो रिमूव्ह करतो. आता पहिल्यांदी वर्क बेंच ओपन केल्यानंतर आपल्याला कोणत्या डेटाबेस मध्ये काम करायचे आता, की जो काय आपण बनवला डेमो, बरोबर ना, त्या डेमो टेबलच्या आतमध्ये आपल्याला काम करायचे. मग डेमो जो काय डेटाबेस आहे तो आपल्याला काय करायचा आहे, आपल्याला यूज करायचा आहे. मग इथे राईट करायची क्वेरी यूज डेमो आणि कोलन, आणि ह्याला काय करायची, रन करायची. रन करण्यासाठी मधल्या बटनावर क्लिक केलं, झाला डेटाबेस यूज. मगच इथे काय टाकायची, आपली क्रिएट टेबलची क्वेरी इथे मी पेस्ट केली. काय क्रिएट टेबल कार्स, कार्स आयडी, त्याचा टाईप कोणता घेतलाय, इंट घेतलाय, आणि प्रायमरी कीने काय होणार, जो का हा आयडी भेटणार आहे त्याला तो कसा भेटेल, एक युनिक आयडी भेटेल. ठीक आहे, आणि हे ऑटो इन्क्रीमेंट, म्हणजे जो काय आयडी भेटेल तो काय होईल, ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत चालेल. बस. त्यानंतर कार कंपनी घेतलाय, त्याला टाईप सिंपल आपण व्हेअर कार दिला. त्यानंतर कार मॉडेल आणि कार नंबर घेतलाय. आणि जी काही क्युरी आहे ते क्युरीला मी इथे करतो रन. झाली क्युरी, रन झाली. ठीक आहे. आता ऑनलाईन मेंबर्सला काम, किती मेंबर आहेत आपले सध्या जॉईन, 11 जण. सर्वांनी काय करायची, एक इन्सर्टची क्युरी मला शेअर करायची. कुठे, मेसेज बॉक्समध्ये आपापली. कशी शेअर करायची, की त्यामध्ये फक्त काय असणार, एक आयडी नसणार, बाकी सगळे काय असणार, फील्ड्स असणार. करा बरं ऑनलाईन मेंबर फास्ट मध्ये राईट. फक्त तुम्ही विदाऊट आयडी राईट करायची, ठीक आहे ना. त्यात फक्त कंपनी, मॉडेल आणि राईट करायची त्या गाडीचा नंबर. फास्ट मध्ये मेसेज बॉक्स मध्ये मला राईट करून द्या बरं किंवा इन्सर्टच्या येतात ना तुम्हाला. मग करा बरं फास्ट मध्ये राईट ऑनलाईन मेंबर. ठीक आहे, चुकला नाही पाहिजे. तुमची क्युरी चुकली तर इथे रन नाही होणार. ठीक आहे, नाही ते वर बघून तुम्ही राईट करून मला फास्ट मध्ये शेअर करा. ओम, तोपर्यंत क्युरी सांग तुझी काय असणार. ऑफलाईन तुम्ही सांगा काय क्युरी असेल मग इथे. इन्सर्ट, एकच जण सांगा. इन्सर्ट इंटू कार्स, आयडी नाही घ्यायची फक्त. काय पुढे सिंटॅक्स, डायरेक्ट कंपनी घेऊ का, नेम घेऊ डायरेक्ट. कशी राहील क्युरी, कसं डायरेक्ट इथे लिहू, कसं नेम, असं काय करायचं. ठीक आहे, राऊंड ब्रॅकेट घ्यायचा, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये काय करायचं, कार. ठीक आहे, ऑनलाईनचे बघू आता, तुमचं लास्ट वर तुम्ही असं कर राहिला, विचार करा, तुम्हाला विचार करायला टाइम दिलाय. ठीक आहे ना. अरे ऑनलाईन का बरं नाही शेअर केली. फास्ट मध्ये ऑनलाईन मेंबर्स इन्सर्टची क्युरी येते ना तुम्हाला. झालंय ना आपलं. ठीक आहे, अनिकेतने पाठवली. ठीक आहे, अनिकेतची आपण रन करू एकदा. इथे वर्क बेंच मध्ये आलो आणि मी वर्क बेंच मध्ये इथे पेस्ट करतो. चेक करायचे एकदा बरोबर आहे की नाही. अरे कर्सर गेला कुठं ते. काय क्युरी, ठीक आहे, मी थोडस झूम आउट करतो. इन्सर्ट इनटू स्टुडंट. अरे यार, स्टुडंट नाही ना, आपला टेबल कोणता आहे, तू कालचीच पेस्ट केली अनिकेत. नंबर पण. अरे यार, पण इन टाइप मी काय सांगितलंय, जो का आयडी टाइप आहे तो आयडी टाइप द्यायचा नाही. तू कालचीच पेस्ट केली. यात किती व्हॅल्यू दिल्यात, ठीक आहे. काय दिलंय, टोयोटा दिलंय, कंपनी मॉडेल दिले फॉर्च्युनर, आणि त्याचा नंबर दिलाय. आपण नंबर घेतलाय व्हेअर केअर मध्ये. अनिकेत, ठीक आहे, असा नंबर असतो है ना, बरोबर ना. आणि याला करू आपण एकदा रन केल्यानंतर डेटा काय झाला, इन्सर्ट नाही झाला. का बरं, त्याच्या डायरेक्ट व्हॅल्यू दिल्यात, कोणत्या कोणत्या व्हॅल्यू प्रिंट करायच्या. ठीक आहे ना. मग काय, इन्सर्ट इनटू टेबल नेम, आणि टेबल नेम नंबर नंतर राऊंड ब्रॅकेट, आणि ते सांगणार आपण कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आपण इन्सर्ट करणार. पहिली व्हॅल्यू आपण कोणती इन्सर्ट करणार, कार. आयडी का नाही करणार, तो आयडी ऑटोमॅटिकली काय होणार, इन्क्रीज होत चालणार. मग इथे फक्त काय, कार कंपनी. त्यानंतर नेक्स्ट कोणती राहणार, कार मॉडेल, आणि त्यानंतर अजून कॉमा देऊन काय करायचं, कार
नंबर कशाची स्पेलिंग चुकली का त्यालाच कॉपी करू मग आता बरोबर ओके झाली आपली क्युरी इन्सर्टची आणि जी काही इन्सर्टची क्युरी झाल्यानंतर व्हॅल्यू देऊन काय करतो जी काय आपल्याला व्हॅल्यू इन्सर्ट करायची त्या व्हॅल्यू आपण इथे काय करतो राईट करून देतो ठीक आहे ना जसं की कार कंपनी त्यानंतर कार मॉडेल आणि त्यानंतर कार नंबर आणि ह्याला करू आपण रन झाला डेटा इन्सर्ट ठीक आहे ऑनलाईन मेंबरनी टाकली का ठीक आहे आता प्रतिमाची चेक करू आपण कोणाची बरोबर येते ऑनलाईन मेंबर थोडं लवकर जॉईन करत चला टाइम झालाय काय आपला ठीक आहे ना तुम्ही लेक्चर सुटायच्या टायमाला येतात ठीक आहे प्रतिमाची चेक करू आपण ह्याला मी करतो कॉपी वर्गमेसला आलो इथे करू आपण पेस्ट आणि ह्याला मी रन करतो रन करण्यासाठी मधलं बटन ठीक आहे प्रतिमा तुझ्या क्युरी मध्ये काहीतरी एरर आहे काय एरर आहे इथे आपला टेबल कोणता आहे कार्स आहे आणि तू इथे केलंय कार ठीक आहे झाली एक्झिक्यूट प्रतिमाची झाली अजून कोण आहे नेक्स्ट ठीक आहे हे पण आपण कॉपी करू इथे करू आपण पेस्ट चेक करू काय इथे एरर आहे काहीतरी कार नंबरचा काय राहिला एक ओपन करायचा कोमा राहिला ठीक आहे असे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला एरर भेटतात इथे कार्स राहिले आपला कार नाही कार्स आहे ठीक आहे ना ठीक आहे हा पण झाला एक्झिक्यूट नेक्स्ट कोणाची आता काय झालं ते चेक करत चला तुम्ही क्युरी अशा छोट्या छोट्या ह्यात काय एरर आहे आयडी आपण देत नाही ठीक आहे ना आणि डायरेक्ट आपण हा क्युरी रन केली तर आपल्याला काय भेटणार आहे एरर भेटणार आहे कारण का की ते जी काय आपण व्हॅल्यूज आहे ते व्हॅल्यूज राईट नाही केल्या बरोबर ठीक आहे हा कुणाची क्युरी होती क्युरी चेक करत चला ठीक आहे तुमची चुकली रन नाही झाली त्यानंतर नेक्स्ट कोण आहे ठीक आहे हा पण क्युरी चुकली काय झालंय त्याला डायरेक्ट व्हॅल्यू दिल्या ठीक आहे ना क्युरी चुकती त्यामुळे मला हे चेक करायचं होतं की कोणाची क्युरी चुकती कोणाची नाही काय चुकतंय ते समजेल मला ठीक आहे ना तुम्ही कॉपी केली हा पण आणि इकडे पेस्ट करू आपण ठीक आहे ही पण क्युरी चुकली आहे काय चुकले ह्यात भरपूर सारं चुकलंय का ठीक आहे ही पण क्युरी काय झाली चुकलेली चेक करत चला क्युरीचा सिंटॅक्स कसा आहे ठीक आहे हे बरोबर होते ना हे दोन चुकले होते ठीक आहे ठीक आहे तीनच क्युरी आपल्या दोन बरोबर आल्या ठीक आहे आता क्युरीचा सिंटॅक्स कसा आहे इन्सर्ट इनटू कार्स कार्स म्हणजे काय इथे टेबल आहे आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये काय सांगायचं की तुम्ही टेबल मधले कोणत्या कोणत्या व्हॅल्यू तुम्ही इन्सर्ट करणार आहे ठीक आहे ना काय सांगायचं सपोज तुम्हाला आता हे कार मॉडेल नाही करायचं इन्सर्ट तर काय करणार तुम्ही हा कार मॉडेल राईट करणार का नाही करणार मग हे कार मॉडेलचे तुम्ही जे काही डेटा भरलाय तो डेटा पण काय करायचा नाही भरायचा आता रन करून झाली माझी रन इन्सर्ट इनटू ठीक त्यामुळे काय करायचं की एकदा क्युरीला सिंटॅक्स देण्यात ठेवा ठीक आहे आता क्युरी काय झाली ते आपले टेबल क्रिएट झालंय क्रिएट टेबल झाल्यानंतर आपण टेबल मध्ये काय केलंय डेटा पण इन्सर्ट केलंय आता डेटा इन्सर्ट केल्यानंतर डेटा काय करायचं आपल्याला पाहायचं आहे मग पाहण्यासाठी क्युरी कोणती होती काल ठीक आहे मी इथं काय करतो क्युरी राईट करतो इथं जे काय आपल्या आजच्या क्युऱ्या झाल्या ती इथे राईट करून ठेवतात इन्सर्ट इनटू इथे क्युरी राईट केली मी ठीक आहे जसं की इथे अजून इथे आता ह्यानंतर आपल्याला सिलेक्टची क्युरी करायची मग सिलेक्टची क्युरी काय असणार सिलेक्ट स्टार फ्रॉम कार ऑनलाईन मेंबर्स काय सांगतच नाही ठीक आहे इथे मी क्युरी राईट करतो क्युरी काय असते पहिली ती की डेटा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे स्टार फ्रॉम टेबल नेम काय आपलं कार्स ठीक आहे स्मॉल लेटर मध्ये आपलं नेहमी दोन्ही काय करतो कॅपिटल मध्ये राईट करतो सिलेक्ट स्टार फ्रॉम आणि ही क्युरी रन केली आपल्याला काय होईल जो काय आपण डेटा इन्सर्ट केलाय तो डेटा आपल्याला काय होईल इथे शो होईल आलो वर्क बेंच मध्ये आल्यानंतर मी इथे काय करतो पेस्ट करतो आणि ते कार जी काही क्युरी आहे त्याला आपण करू रन केल्यानंतर आलेत दोन डेटा आलेत एक आयडी कोणता आलाय एक आला इथे दोन आलाय पण इथे कुठे आयडी दिलाय का
नाही दिला, तो काय झालाय ऑटोमॅटिकली इन्क्रीज झालाय. काय झालाय तो इन्क्रीज झालाय. इथे नंबर पण आलाय फॉर्च्युनर, आणि हे नंतर काय आलं इथे जो काही कार मॉडेल आहे, कार मॉडेल आपण मगाशी रन करताना एक इन्सर्ट नव्हता केला. ठीक आहे, आपण अजून एक क्युरी रन करू. ठीक आहे, ह्यात पण एरर आहे. कार कंपनी कार मॉडेल. ठीक आहे, कुठेतरी ह्याचा एरर आहे. काय एरर आहे ह्याला? कार कंपनी इन फील्ड लिस्ट. ठीक आहे, ठीक आहे, पेलिंगची मिस्टेक आहे. ठीक आहे, पेलिंग माझी चुकली थोडीशी. पेस्ट करू. ठीक आहे, हे पण मी करतो रन. झाली एक्झिक्यूट आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम कार्स. आले 3 डेटा आलेत. ऑटोमॅटिकली किती आयडी भेटली इथे आता? 3 आयडी भेटली. दिसते सर्वांना? ठीक आहे, झूम होत नाहीये हे. नल कस काय येते ते का? आता नल येण्याचं कारण काय आहे की आपण तुम्हाला सांगितलं की ते काय सांगतो, इन्सर्ट इनटू कार. आम्हाला जो काही डेटा आहे तो डेटा काय करायची, इन्सर्ट करायची. कुठे? कार टेबल मध्ये. ठीक आहे ना. मग कोणता कोणता तुला डेटा इन्सर्ट करायची, त्यामध्ये फील्ड आहे. मग आता मला फक्त काय करायची, जी काय कार कंपनी आहे, कार कंपनी मला फिलअप नाही करायची, मला कार कंपनी मध्ये एम्प्टी ठेवायची. मग इथे सांगितले मला कोणता डेटा इन्सर्ट करायची, कार मॉडेल आणि कार नंबर. मग इकडे डेटा इन्सर्ट करताना हा डेटा द्यायचा नाही, आणि इथे क्युरी करायची रन. झाला क्युरी रन. आता इकडे मी डबल सिलेक्टची क्युरी करतो. काय डेटा आला आता इथे? 4 नंबरचा. कार कंपनी आलंय का? कार नाही आलं, आपण तिथे 2 डेटा भरले होते. ठीक आहे ना. आणि जो काय आयडी आहे तो आयडी काय झाला, ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत चालला. ठीक आहे, सिलेक्टची क्युरी झाली. त्यानंतर सिलेक्टची झाली, आता आपल्याला करायची डिलीटची क्युरी. मग डिलीट करण्यासाठी जशी आपण सिलेक्ट करतो त्याच पद्धतीने काय करणार, आता डिलीट करणार. मग डिलीटची क्युरी काय? डिलीट काय राहील? ऑनलाईन मेंबर सांगू शकतात कोण? कुणाला माहित आहे? अरे ऑनलाईन मेंबर्स आहेत का नाही तुम्ही? का बरं बोलत नाही? डिलीट फ्रॉम काय? डिलीट फ्रॉम. ठीक आहे, तुझी ट्राय कर. डिलीट फ्रॉम काय सांगणार? डिलीट फ्रॉम कार्स असं. ठीक आहे, ठीक आहे. ऑनलाईन काय टाकली? डिलीट फ्रॉम कार वेअर ID2. बरोबर. जसं की आपण सिलेक्ट करतो त्याच पद्धतीने काय डिलीट आहे. फक्त डिलीट फ्रॉम कार आणि विअर म्हणजे काय, आपली कंडिशन राहते. ठीक आहे, काल आज आपण घेतलं होतं. मग इथे मी राईट करतो WHERE विअर, आणि कितव्या नंबरची आपल्याला डेटा डिलीट करायचा आहे? 3 नंबरचा डेटा डिलीट करायचा आहे. किती? 3. आता जी काही ही क्युरी क्रिएट झाली, क्युरीला मी रन करतो इथे कुठे, वर्क बेंच मध्ये. आता डेटा किती आहेत आपल्याकडे? 4 आहेत. आणि ही काय क्रेटा 3 नंबरची क्रेटा आहे, ते आपल्याला काय करायची, ते डिलीट करायची. मग इथे क्युरीला मी करतो इथे रन. ठीक आहे, काय आलंय? विअर. ठीक आहे, इथे कार आयडी आहे, सॉरी, कार अंडरस्कोर आयडी. ठीक आहे ना. आणि इथे क्युरीला करतो मी रन. रन केल्यानंतर झाली क्युरी इथे रन. आता डबल मी सिलेक्टची क्युरी करतो. सिलेक्टची क्युरीला रन करण्यासाठी कर्सर तिथे नेला आणि इथे रन करतो. आता डेटा किती आलेत आपल्याकडे? किती आलेत? 3 डेटा आलेत. पण आयडी किती? 1 2 3 आयडी. आणि क्रेटा कुठे गेला? डिलीट झाला. ठीक आहे ना. ऑनलाईन मेंबर समजतंय डिलीटची क्युरी? ऑनलाईन मेंबर्स एवढं ट्राय करतात तुम्ही? इकडे एक क्युरी घेऊ आपण, शेवटची लास्ट, मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे. आता काय झालं, आपण क्रिएट केले. क्रिएट केल्यानंतर आपण त्या क्रिएट केलेल्या टेबलमध्ये डेटा इन्सर्ट केलाय. त्यानंतर आपण जो काही डेटा इन्सर्ट केला तो आपण शो केला, आणि त्यानंतर तो डेटा काय केला, आपण डिलीट केला. आता नेक्स्ट मेथड एक राहिली लास्टची, कोणती? की जो काय आपण डेटा भरतो तो काय करायचा, आता फक्त अपडेट करायचा. मग अपडेट करण्यासाठी जसं की ज्या प्रकारे आपण डेटा डिलीट करतो, सिलेक्ट करतो, इन्सर्ट करतो, त्याच प्रकारे डेटा अपडेट करायचा. कसं करायचा? की लास्ट मध्ये फर्स्ट लिहायचं अपडेट फ्रॉम नाही. ठीक आहे, इथे थोडंसं वेगळं आहे. अपडेट
त्यानंतर टेबल नेम कोणता आहे आपला, ठीक मी राईट करतो शॉर्ट करणार टेबल अंडरस्कोर नेम. टेबल नेम झाल्यावर कोणता कीवर्ड, सेट कीवर्ड, आणि त्यानंतर कंडिशन. मग सांगा बरं मला क्वेरी कशी होईल आता. अपडेट कोणतं, कार्स, त्यानंतर सेट कीवर्ड आणि कंडिशन आली की कोणता कीवर्ड, वेअर. कुठे बी येऊ कंडिशन, सध्या सिलेक्ट करण्यात येईल किंवा डिलीट करण्यात येईल आणि किंवा अपडेट करण्यात येईल. फक्त जिथं काय लिहायचं मग कंडिशन आली की वेअर राईट कर, वेअर, आणि त्याला सांगा ठीक आहे सॉरी सेटच्या पुढे, ठीक आहे सेटच्या पुढे कंडिशन नाही राहणार, सेटच्या पुढे राहणार अपडेटेड डेटा, आणि अपडेटेड डेटा नंतर मग कंडिशन आणणार. मग इथे सांगायचं तुला आपल्याला कोणता डेटा अपडेट करायची, की जसं की आता इथे येऊ आपण टेबलमध्ये येऊ, टेबलमध्ये आल्यानंतर आता जो काही 4 नंबरचा डेटा आहे, 4 नंबरच्या डेटामध्ये कंपनी नेम आहे का, नाही. मग आपण काय करू की आपल्याला अपडेट करायची, काय अपडेट करायची, कंपनी नेम, ठीक आहे कंपनी नेम इथे राईट करतो आणि कंपनी नेमच्या पुढे डेटा द्यायचा, इथे सिंगल कोड मध्ये डेटा सांगून द्यायचा. कोणता, सपोज मी टाकला XYZ कंपनी नेम आणि कोणाचा डेटा, मग इथे आलं कंडिशन आली की काय राईट करणार आपण इथे वेअर. मग वेअर मी इथे राईट करतो वेअर. कुणाचा आपल्याला डेटा अपडेट करायची, कार्स अंडरस्कोर ID, त्याची ID किती असणार की 4 आहे नंबर आयडीचा, ठीक आहे ना, इथे आहे ना की 4 नंबरची त्याची ID किती 4, आणि त्याचं जी काय आहे कंपनी नेम काय करायची आपल्याला अपडेट करायची. मग इथे क्वेरी आपण तेच राईट केली, अपडेट टेबल नेम, त्यानंतर सेट कीवर्ड, आणि त्यानंतर सांगायची जो काय अपडेटेड डेटा आहे तो अपडेटेड डेटा, आणि इथे राहणार कंडिशन, म्हणजे कोणाची अपडेट करायची. ठीक आहे, कंडिशन ऐवजी मी करतो कोणाची, ठीक आहे. मग ही क्वेरी काय करू आपण, सिंपल रन करू. रन करण्यासाठी वर्कबेंच मध्ये आलो आणि इथे मी रन करतो क्वेरी, ठीक आहे, वरच करतो, इथे पेस्ट केलं आणि ह्या क्वेरीला आपण करणार इथे रन. झाली एक्झिक्यूट, आलंय ग्रीन टिक इथे. मग डबल एकदा मी डेटा काय करतो सिलेक्ट करतो, झाला एक अपडेट, चेक करू, झालाय अपडेट, आलंय XYZ इथे, झाला ना अपडेट. डबल 3 नंबरचा काही डेटा आहे त्याचं काय करायची ABC, कंपनी नेम काय करायची ABC. रन केली, त्यानंतर सिलेक्ट करू आपण, झाले ABC. ट्राय करा बरं एवढं, ऑनलाईन मेंबर्स अपडेट होते का चेक करा बरं, आणि झाल्यानंतर मला मेसेज बॉक्स मध्ये डन मेसेज करा, ठीक आहे. लगेच पुढचा एक पार्ट घेऊ आपण अजून. ठीक आहे, त्यासाठी मी काय करतो आता की आपण या कार नावाचा टेबल बनवलाय, ह्यालाच आपण काय करू अटॅच करू, चालतंय. त्यासाठी मी कुठे येतो, डेस्कटॉपला आलो, डेस्कटॉपला आल्यानंतर जो काय आपला फोल्डर आहे A to Z 54, त्यामध्ये काय केलं, एक फोल्डर ओपन केला, कोणता, एक त्याला नाव देतो मी MySQL, ठीक आहे अंडरस्कोर day1, ठीक आहे. राईट नाव आहे तुम्ही फक्त आज सॅम्पल कोड कसा असतो ते पहा, आणि त्यामध्ये मी काय करतो, ऍड्रेस बार दिसला आपला, ऍड्रेस बार आपण क्लिक केला आणि CMD ओपन केली. CMD ओपन केल्यानंतर आपली फर्स्ट कमांड राहते इन्स्टॉलेशन साठी काय लागणार आहे आपल्याला, npm i express EGS, अजून काय लागणार बॉडी डॅश 5, आणि त्यानंतर अजून आपल्याला एक नवीन लागणार आहे, काय लागणार आहे की डेटाबेस आपल्याला कनेक्ट करायची, त्यासाठी लागते एक MySQL 2 म्हणून, आणि एंटर करायचे. जेवढे काही पॅकेज आहेत ते पॅकेज आपण इन्स्टॉल करायचं, ठीक आहे. पहिल्यांदा आपला पॅकेज होता एक्सप्रेस, त्यानंतर अटॅच झाला EGS, त्यानंतर बॉडी पार्सर, आता अटॅच झाला MySQL, ठीक आहे. राईट नाव करू, नंतर राईट केलं तरी चालेल. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपली VS कोड ओपन करायची. VS कोड ओपन करण्यासाठी कोड पेस्ट डॉट, ठीक आहे. फास्ट मध्ये सांगतो, फक्त सॅम्पल कोड म्हणून. त्यानंतर एक सर्व्हर बनवू आपण. सर्व्हर बनवण्यासाठी मी काय करतो, एक फाईल बनवतो, फाईलला नाव देतो सपोज index.js. त्या फाईल बनवल्यानंतर त्या फाईल मध्ये मी एक सर्व्हर बनवतो सपोज where, तुम्ही मला सांगा, एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर्ड राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस. त्यानंतर
जे काय आपण बॉडी पार्सल घेतले ते बॉडी पार्सल मी इथे काय करतो रिक्वायर्ड करतो वेअर बॉडी डॅश बॉडी पार्सल इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये बॉडी डॅश पार्सल. त्यानंतर आपण एक व्हेरिएबल घेतो कोणता ऍप आणि त्याला सांगतो एक्सप्रेसचे फंक्शनॅलिटी सगळे आपण ऍप व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. मग ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश कोमा फंक्शन रिक्वेस्ट रिस्पॉन्स आणि रिस्पॉन्स डॉट मी इथे सेंड कर रेंडर करतो सपोज होम डॉट इजेस. जे काय होम डॉट इजेस असणार ते कुठे असणार आपली व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. लक्ष द्या इकडे फक्त नंतर राईट करतो आणि होम डॉट इजेस बनवते त्यामध्ये मी राईट करतो ऍड कार. ठीक आहे. त्यानंतर आणि एक आपल्या सर्व्हरला काय देतो आपण एक पोर्ट नंबर ऍप डॉट लिसन 10000 असा एक पोर्ट नंबर दिला. मग जी काय आपली बॉडी पार्सलची मिडलवेअर आहे काय मिडलवेअर ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट आणि त्यामध्ये बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट त्यामध्ये एक्सटेंडेड कोलन ट्रू असं काहीतरी होतं. ठीक आहे. त्यानंतर मी इथे एक फॉर्म बनवतो. ठीक आहे. होम डॉट इजेस मध्ये मी काय करतो एक सिंपलचा फॉर्म बनवतो. फॉर्म घेतला फॉर्मला ऍक्शन दिली मी त्याला सेव्ह अंडरस्कोर कार त्याला मेथड दिली मी सपोज पोस्ट मेथड दिली. ठीक आहे. आणि त्यामध्ये मी फील्ड घेणार. आता पहिली फील्ड घेतो एंटर कार कंपनी त्यासाठी BR घेतला BR नंतर एक इनपुट घेतला इनपुट टाईप राहणार टेक्स्ट आणि मी इथे राईट करतो. काय राईट करणार जसं की आपण डेटाबेस मध्ये काय नाव दिलं तर कार कंपनी तीच दिलं मी इथे BR देतो आणि BR दिल्यानंतर अजून एक BR. त्यानंतर नेक्स्ट फील्ड एंटर कार मॉडेल घेतो त्यासाठी एक BR घेतला BR घेतल्यानंतर आणि त्यानंतर एक इनपुट घेतला इनपुटला टाईप दिला मी टेक्सस आणि त्याला आपण नेम देणार कार अंडरस्कोर मॉडेल दिली. ठीक आहे. त्यानंतर अजून नेक्स्ट फील्ड आपली घेऊ कोणती आहे डेटाबेस मध्ये अजून कोणती घेतली आपण मी घेतलं इथे एंटर कार नंबर फक्त नंबर राईट करतो आणि त्यानंतर त्यासाठी घेतो एक इनपुट टाईप आपण घेणार कोणता टेक्सच घेणार कारण तिकडे आपण दिलंय काय दिलंय व्हेअर कॅर दिलंय डेटाबेस. ठीक आहे. त्याचा विचार न करू सॅम्पल कोड कसा असतो ते पहा फक्त मी ते कार अंडरस्कोर नंबर राईट करतो आणि त्यानंतर लास्ट मध्ये एक बटन घेतो बटनला नाव देणार मी काय की सेव्ह कार देऊ. बटन घेतला आणि बटनला नाव देऊ आपण सेव्ह कार. ह्याला रन करू रन करण्यासाठी CMD मध्ये आलो CMD मध्ये कमांड असणार मॉन इंडेक्स डॉट ह्याला खाली आपण एंटर. आउटपुट पाहण्यासाठी कुठे ब्राउझरला अरे ब्राउझर गेलं कुठे. ठीक आहे. ब्राउझरला आलो ब्राउझरला आल्यानंतर मी इथे सर्च करतो लोकलहोस्ट कोलन 1000 आलाय आपला फॉर्म. त्या फॉर्म मध्ये मी डेटा भरतो जसं की कंपनी नेम टाकतो मी सपोज ABC कार मॉडेल टाकतो सपोज XYZ आणि त्यानंतर एक नंबर टाकला मी MS16 असं काहीतरी नंबर टाकला आणि सेव्ह कार केलं. सेव्ह कार केल्यानंतर डेटा कुठे गेला सेव्ह कारच्या URL ला. मग सेव्ह कारची जी काही URL असणार ती कुठे असणार इंडेक्स डॉट JS मध्ये. मग मी ते ऍप डॉट पोस्ट असणार राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश सेव्ह कार कोमा घेतला फंक्शन घेतलं रिक्वेस्ट घेतली रिस्पॉन्स घेतला आणि ते रिस्पॉन्स डॉट मी काय करतो सेंड करतो. सिंपली डेटा येतोय की नाही आपण चेक करू पहिल्यांदा. ठीक आहे. बेस्ट कोरर कोण तो लाईन बाय लाईन कोड काय करतो चेक करायचं. त्यासाठी आपण कोड चेक करण्यासाठी रिस्पॉन्स डॉट सेंड केलं आणि इथे रिफ्रेश केलं येतोय डेटा कार कंपनी कार मॉडेल आणि कार नंबर. मग जो काय हा डेटा आहे हा डेटा आपण काय करणार आता डेटाबेस मध्ये स्टोअर करणार कुठे डायरेक्ट वर्क बेंच मध्ये कुठे इकडे. मग डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल फर्स्ट ऑफ ऑल कनेक्शन करावं लागेल त्यामध्ये. मग कनेक्शन करण्यासाठी पहिल्यांदा आपण काय करणार एक पॅकेज इन्स्टॉल केले कोणतं MySQL. त्याला काय करणार पहिल्यांदा रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये MySQL 2. मग ह्याचा यूज करून आपण डेटाबेसची कनेक्शन करू. मग कनेक्शन करण्यासाठी काय करायचं एक व्हेरिएबल घ्यायचं वॅर कॉन इक्वल टू MySQL डॉट क्रिएट कनेक्शन राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. त्यामध्ये 4 पॉइंट असतात. पहिला असतो आपला होस्ट असतो. ठीक आहे. होस्ट मी नंतर सांगतो फक्त सॅम्पल कोड कसा असतो ते पहा. त्यानंतर होस्ट कोणता असतो लोकल होस्ट. त्यानंतर एक युजर असतो.
ठीक आहे. युजर असतो आपला, एक रूट असतो युजर, ठीक आहे. त्यानंतर एक पासवर्ड सेट असतो, जो तुम्ही वर्क बेंच बनवताना एक पासवर्ड सेट केलता, आलता तुम्हाला, नसेल केला तरी काय नाही, पण जो पासवर्ड तुम्ही सेट केलता तो पासवर्ड काय करायचा इथे राईट करायचा. आणि त्यानंतर एक डेटाबेस नेम असतो. मग जो काय आपण डेटाबेस बनवलाय, कोणता डेटाबेस बनवलाय, डेमो, ह्याच्याशी काय करतो, कनेक्ट कर, ठीक आहे. डेटाबेसचे आपलं कनेक्शन झालंय. कनेक्शन झाल्यानंतर आता जो काय हा डेटा येतोय, हा डेटा फक्त आपल्याला काय करायची, तिकडे जाऊन सेव्ह करायचं. मग सेव्ह करण्यासाठी क्युरी कोणती, इन्सर्ट करण्यासाठी क्युरी कोणती, हे आहे की आपण इथे राईट केली क्युरी, ही क्युरी, बरोबर. मग हीच क्युरी इथे राईट करायची फक्त VS आपल्या Node.js मध्ये. डेटा कुठे येतोय, स्लॅश सेव्ह कारला डेटा, मग इथेच क्युरी राईट करणार. जसं की मी एक व्हेरिएबल घेतला कोणता, SQL इक्वल टू, ठीक आहे. तसं करण्यापेक्षा मी डायरेक्टली काय करतो, ठीक आहे. इथे मी कन्सोल डॉट लॉग करून चेक करतो, ठीक आहे, काय गरज नाही आपल्याला चेक करण्याची. मग सिंपल इथे काय करायचं, एक क्यू व्हेरिएबल घ्यायचा कोणता, SQL इक्वल टू टिल्ड घ्यायचा, ठीक आहे. कोणता टिल्ड, टॅब बटनाच्या वर आणि एक नंबरच्या शेजारी. आणि जी काय क्युरी क्रिएट केली ती क्युरी मी इथे काय केली, पेस्ट केली, ठीक आहे ना. दिसते ना क्युरी सर्वांना, जी आपण मायोस्केल मध्ये क्युरी राईट करायची वर्क बेंच मध्ये, तेच क्युरी मी काय केली इथे राईट केली ऍज इट इज. फक्त आता इथे काय करायचं की डेटा फक्त आपल्याला चेंज करायचे. जसं की आता इन्सर्ट इंटू कार, कार कंपनी सेम राहणार, कार मॉडेल आणि कार नंबर ते तर सेम राहणार, फक्त चेंज कोणता होणार, डेटा, हा डेटा चेंज होणार. हा डेटा कोणता, जो काही रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा येतोय. आता जो काय सेव्ह कार आहे, डेटा कशात येतोय, बॉडी मध्ये. मग तिथे फक्त काय करायचं, तिथे नाव अटॅच करण्यासाठी डॉलर कर्ली ब्रॅकेट, पाहिले आपण हा पॉइंट आठवला. मग इथे सांगायचं रिक्वेस्ट डॉट बॉडी मधून तू काय करायचं, इथून फक्त घ्यायचं कार कंपनी घ्यायचं. काय घ्यायचं इथून, आपण दिलंय ना नेम, रिक्वेस्ट डॉट बॉडी मधून तू काय घ्यायचं, फक्त कार कंपनी घ्यायचं. मग इथे पण सांगायचं डॉलर कर्ली ब्रॅकेट आणि इथे सांगायचं रिक्वेस्ट डॉट बॉडी, त्यामधून काय घ्यायचं तू, कार मॉडेल, राईट, ठीक आहे. नाही समजलं फक्त लक्ष द्या कसा असतो ते समजून घ्या. त्यानंतर डॉलर आणि इथे डबल अटॅच करायचा, अजून जो काय डेटा येतोय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये येतोय, त्यामधून तू काय घ्यायचं, कार नंबर घ्यायचा. फक्त आपण सांगतो, झाली क्युरी क्रिएट. आणि ह्या क्युरीला मी फक्त करतो इथे सेंड करतो. काय करतो मी इथे, सिंपल सेंड केले, रन नाही केली. आपण आउटपुट पेजला येऊ, इकडे जाऊन मी काय करतो, एकदा रिफ्रेश. आणि ह्यामध्ये मी एक छोटासा डेटा, ठीक आहे, काय झालं इथे, कशाचे, कुठे, ठीक आहे, आपल्याला डेटाबेसचे येते. मग त्यासाठी पासवर्ड, युजर नेम, डेमो वगैरे आपण क्रिएट टाकलं, ठीक आहे, ठीक ठीक आहे. आपल्याला ह्याचा एरर आहे, 2 मिनिट ही कमेंट करतो, ठीक आहे. झाला आपला एरर सॉल्व. आता मी कुठे आलो, ब्राउझरला आल्यानंतर मी रिफ्रेश करतो, एक फॉर्म क्रिएट झालाय. आता फॉर्म क्रिएट झाल्यानंतर मी एक डेटा इन्सर्ट करतो. काय केलं, मी कार कंपनी टाकली, कारचं मॉडेल टाकलं आणि एक नंबर टाकला. आणि मी काय केलं, सेव्ह कार केलं. सेव्ह कार केल्यानंतर मला काय भेटलं, आता इथे काय भेटले, दिसतंय, इन्सर्ट व्हॅल्यू नाही भेटली, डायरेक्ट क्युरी भेटली मला. काय भेटली, इन्सर्ट इंटू कार, कार कंपनी, कार मॉडेल, कार नंबर आणि त्याची व्हॅल्यू आली. काय आली, ABC XYZ MS16 CC 0816 आलाय. फॉर्म मध्ये मी जातो, रिफ्रेश करतो, एक नवीन डेटा भरतो. जसं की मी भरतो इथे XY, ठीक आहे. नाहीतर आपण भरू, आपण एखादं नाव भरू, ठीक आहे, विशाल नाव टाकलं, ठीक आहे. आणि इथे टाकतो मी ओम, ठीक आहे, असं. आणि एक नंबर टाकतो, मी सेव्ह कार केलं. काय झालं आता इथे, झालं ना क्युरी. म्हणजे फॉर्म मध्ये आपण डेटा भेटले की आपल्याला क्युरी भेटते, बरोबर. क्युरी काय भेटते, प्रत्येक वेळी वेगळी भेटते. जसं आपण फॉर्म मध्ये डेटा भरू त्या प्रकारे काय होती, एक क्युरी क्रिएट होती. आणि ह्या क्युरीला आपण काय करणार, सिंपली रन करणार. रन केली की डेटा ऑटोमॅटिकली कुठे जाणार,
डेटाबेस मध्ये. ठीक आहे ना. ऑनलाईन मेंबर समजत आहे. ठीक आहे, थोडं आज कॉम्प्लिकेट वाटत, फक्त आपण सोमवारपासून काय करू, नोट.js मध्ये जे काय आपलं डेटाबेसची कनेक्शन आहे, ठीक आहे, हे बेसिक बेसिक आपण समजून घेऊ पहिले. हे व्हेअर केअर मायोस्किल क्रिएट कनेक्शन काय आहे, होस्ट काय असतो, हा युजर कोण आहे, त्यानंतर हा पासवर्ड टाकायचा कोणता आणि डेटाबेस कोणता टाकायचा. ठीक आहे, याशी आपण छोट्या छोट्या गोष्टी काय करू समजून घेऊ. त्यानंतर एक क्युरी कशी क्रिएट केली तुम्हाला हे समजेलच. काय सिंपल आपण एक व्हेरिएबल घेतलाय कोणता, SQL नावाचा, आणि त्यामध्ये एक जी आपण रेग्युलर क्युरी करायचो, जशी वर्क बेंच मध्ये क्युरी करायचो त्याच प्रकारे काय केली मी इथे क्युरी राईट केली. काय इन्सर्ट इनटू कार. त्यानंतर काय सांगतो आम्हाला कोणता कोणता डेटा इन्सर्ट करायची, आपल्याला कोणता करायची, आयडी तर करायची गरज नाही, आयडी काय होणार ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत चालणार. त्यानंतर कार मॉडेल, कार नंबर, आणि जे काय व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यू कशा डेटा आलाय, फक्त आपण डायनेमिकली डेटा बघा, आणि रिक्वेस्ट डॉट मी काय केले इथे सेंड केले. ठीक आहे ऑनलाईन मेंबर्स, आज आपण एवढंच पाहू. तुम्ही काय करा, आज क्युऱ्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, आता तुम्हाला जे काही डेमो सांगितले, का सांगितले, तुम्हाला पुढे जाऊन आपल्याला नोट.js मध्ये त्या क्युऱ्याचा यूज करायचा. ठीक आहे ना, त्यामुळे तुम्हाला जे डेमो सांगतोय त्यामुळे ते डेमो कंपल्सरी कम्प्लीट करा. ठीक आहे, तुमची जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढे तुमचे कॉन्सेप्ट काय होतील, क्लिअर होतील. ठीक आहे, थांबायचे आज इथे.